Good morning, students. Now, from this period, we are going to start the syllabus of physics. आपल्याकडे दोन सब्जेक्ट आहेत, एक मॅथमॅटिक्स आणि दुसरा फिजिक्स. आजपासून आपण फिजिक्सला सुरुवात करत आहोत. सी स्टुडंट्स, युअर स्टेट बोर्ड फिजिक्स अँड CBSE फिजिक्स syllabus both are nearly 60% syllabus is same. तुमचा स्टेट बोर्डाचा आणि हा आपला CBSE बोर्डाचा सिलेबस हा जवळजवळ 60% सेम आहे. टॉपिकची नावं सेम आहेत, फक्त त्याच्यामधलं आणि बेस जो आहे तो सुद्धा सेम आहे. फक्त जे कंटेंट आहेत थोडेसे आपल्याला CBSEला थोडेसे डीपमध्ये कंटेंट असतील. आपला फर्स्ट लेसनसुद्धा तिथेसुद्धा मोशनच आहे, लॉज ऑफ मोशन आहे आणि इथेसुद्धा फर्स्ट लेसन हा मोशनच आहे. मग आपल्याला तिथले काही बेसिक कन्सेप्ट्स जे आहेत ते इथेसुद्धा घ्यावे लागणार आहेत, इथेसुद्धा आपल्याला ते शिकावे लागणार आहेत, पण एवढे नाहीत. पण त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला थोडासा डीपमध्ये स्टडी राहणार आहे. त्याच्यामुळे तुमचं तिकडचं फिजिक्स सेमी इंग्लिशचं आणि हे CBSEचं फिजिक्स आपल्याला थोडंसं जवळजवळ सेमच आहे. नाऊ वी विल स्टार्ट द लेसन मोशन. मोशन मीन्स, मोशनची डेफिनेशन आपल्याला माहिती आहे, चेंज इन अ पोझिशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू द सराउंडिंग. मोशन म्हणजेच काय आहे? चेंज इन अ पोझिशन, चेंज इन अ पोझिशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग. ऑब्जेक्टची चेंज इन अ पोझिशन म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जे आहे तर त्याची पोझिशन जर ते सतत चेंज करत असेल, इफ द ऑब्जेक्ट चेंजेस इट्स पोझिशन कंटिन्युअसली, देन वी से दॅट ऑब्जेक्ट इज इन अ मोशन. दॅट इज कॉल्ड ॲज अ मोशन ऑफ अ ऑब्जेक्ट. देन वी से दॅट ऑब्जेक्ट इज इन अ मोशन. आता असे कोणते कोणते माहिती आहेत तुम्हाला? मोशनचे एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे. फ्लोईंग वॉटर आहे, त्याच्यानंतर फ्लोईंग रिव्हर आहे, फ्लोईंग वॉटर, फ्लोईंग रिव्हर, बर्ड्स आर फ्लाइंग इन द स्काय आहे. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ द मोशन. कोणते कोणते एक्झाम्पल्स आहेत? फ्लोईंग वॉटर, वाहणारं पाणी आहे. त्याच्यानंतर फ्लाइंग बर्ड्स आहेत. कुठे बर्ड्स फ्लाय होतात? फ्लाइंग बर्ड्स इन अ स्काय. ट्रेन आहे, रनिंग ट्रेन ती पण. प्लेन आहे, त्याच्यानंतर प्लेयर्स आहे. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ अ मोशन. बट मोशन इज अ रिलेटिव्ह फिजिकल क्वांटिटी. मोशन इज रिलेटिव्ह फिजिकल क्वांटिटी. व्हॉट इज मीन बाय रिलेटिव्ह? रिलेटिव्ह क्वांटिटी. रिलेटिव्ह मीन्स मोशन ही माणसापरत्वे बदलते. माणसापरत्वे बदलते म्हणजेच इफ ॲन ऑब्जेक्ट इज इन मोशन, सम peoples observe that object is in a stationary condition and some observe that it is in a moving condition. For example, if we are traveling by a bus, then we are in a motion, but the person next to us, he feels that we are stationary, and the farmer which is in a field, he observes that we are in a motion. Means same person who is in a motion, the another two persons feels that person is in a stationary condition and one person feels that he is in a motion. म्हणजेच फॉर एक्झाम्पल, आपण जर बसमध्ये ट्रॅव्हल करत असलो तर आपल्या शेजारी बसलेल्या व्यक्तीला आपण स्टेशनरी आहोत असं वाटतं. आपल्यासोबतचे जे सगळे आहेत त्यांना आपण स्टेशनरी आहोत असं वाटतं. पण तेच आपल्याला शेतामध्ये जे काही एखादा फार्मर असेल, एखादा व्यक्ती असेल, त्याला आपण मोशनमध्ये आहोत असं वाटतं. बट द ट्रीज विच आर इन अ स्टेशनरी कंडिशन, आजूबाजूचे जे झाडं आहेत जे स्टेशनरी कंडिशनमध्ये आहेत, वी फील दॅट दे आर इन अ मोशन.
ते प्लांट्स जे आहेत ते मोशनमध्ये आहेत असं आपल्याला वाटतं. आणि ते पण कोणत्या डायरेक्शननी? आपण ज्या डायरेक्शनने जात आहोत त्याच्या अपोजिट डायरेक्शनने ते मागे मागे पळत आहेत असं आपल्याला वाटतं. मीन्स मोशन इज अ रिलेटिव्ह फिजिकल क्वांटिटी. प्रत्येकाच्या म्हणण्यानुसार एखादा मोशनमध्ये असेल तरीसुद्धा तो एखाद्याला तो स्टेशनरी वाटेल. ह्या गोष्टींमुळे आपण मोशन ही रिलेटिव्ह फिजिकल क्वांटिटी आहे किंवा इट इज अ रिलेटिव्ह फेनॉमेनॉन आहे असं आपण म्हणतो. हेन्स वी से दॅट मोशन इज अ रिलेटिव्ह फेनॉमेनॉन. आता आपल्याला दोन महत्त्वाच्या गोष्टी बघायच्या आहेत, ते म्हणजे डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. स्टेट बोर्डाला मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट ह्या दोन वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीज आहेत. दॅट आर बोथ डिफरंट फिजिकल क्वांटिटीज. डिस्टन्स मीन्स व्हॉट? ॲक्च्युअल पाथ कव्हर्ड बाय ॲन ऑब्जेक्ट. पण आपण त्याच्यासाठी एक एक्झाम्पल घेऊ. समजा एखादं ऑब्जेक्ट आहे. ह्या ऑब्जेक्ट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना ओ हा त्याचा ओरिजिन आहे, म्हणजे त्याने तिथून सुरुवात केलेली आहे. ओपासून पॉईंट P1, पॉईंट P2, पॉईंट P3. डिस्टन्स बिटवीन पॉईंट O P1 is 20 meter. P1 to P2 is again 20 meter. P2 to P3 is again 20 meter. Means this total distance from O to P3 is 60 meter. And now one object in a motion, any vehicle घ्या किंवा ऑब्जेक्ट घ्या, it is in a moving condition that reaches from point O to the point P3 in 10 minutes. Object reaches from O to point P3 in 10 minutes. Now again it reaches from P3 to P2 in 5 minutes. बघा, म्हणजे O पासून P3 पर्यंत डिस्टन्स किती झालं? 60 मीटर झालं. किती वेळात कव्हर केलं? 10 मिनिट्समध्ये. आणि पुन्हा P3 टू P2 डिस्टन्स किती झालं आहे? हे डिस्टन्स 20 मीटर झालं. किती वेळात कव्हर केलं? 15 मिनिट्समध्ये. दॅट इज ऑब्जेक्ट कव्हर्स डिस्टन्स. टोटल डिस्टन्स किती झालं? 60 प्लस 20. कारण डिस्टन्स बिटवीन पॉईंट P3 टू P2 हे किती आहे? 20 मीटर आहे. इज इक्वल टू 80 मीटर. एवढं डिस्टन्स त्या ऑब्जेक्टने कव्हर केलं. किती वेळामध्ये? इन 15 मिनिट्स. 15 मिनटामध्ये त्याने एवढं डिस्टन्स कव्हर केलं. आणि आता पण टोटल त्याचं जे डिस्प्लेसमेंट आहे ती किती आहे पहा, ओरिजिनपासून. म्हणजे ऑब्जेक्ट O पासून P3 पर्यंत गेला, P3 पासून पुन्हा P2 पर्यंत आला. पण आपल्या फिजिक्सच्या लँग्वेजमध्ये त्याचं टोटल डिस्प्लेसमेंट किती झालं? फक्त O पासून P2 पर्यंत. त्याची ही जी मेहनत आहे ही फुकटची मेहनत वाया गेलेली आहे. म्हणजेच जरी त्यांनी एवढं डिस्टन्स कव्हर केलेलं असेल, एवढं त्याला चालावं लागलं असेल, एवढं त्याला जावं लागलं असेल, तरीसुद्धा त्याचं ओरिजिनपासूनचं जे काही अंतर आहे हे किती झालं आहे? फक्त हे 20 आणि हे 20 किती आहे? फक्त 40 मीटर एवढंच आहे. म्हणजे ओरिजिनपासून तो एवढ्याच अंतरावर गेलेला आहे. मग अशा वेळेला हे ह्याचं काय झालं? डिस्टन्स झालं. पण त्याचं डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय आहे? डिस्टन्स बिटवीन O P2 हे फक्त किती झालेलं आहे?
40 मीटर झालेला आहे. OP2 म्हणजे कोणाकोणाची सम आहे, लेंथ OP1 प्लस लेंथ P1 P2 ह्यांची सम. हे एवढं डिस्टन्स त्याचं फक्त डिस्प्लेसमेंट हे एवढंच त्याचं झालेलं आहे. पण टोटल डिस्टन्स त्या ऑब्जेक्टने किती कव्हर केलेलं आहे, टोटल डिस्टन्स त्याचं 80 मीटर एवढं झालेलं आहे. हा दोघांमधला फरक आहे. मग आता याच्यात डिस्टन्स कोणतं आणि डिस्प्लेसमेंट कोणतं. ॲक्च्युअल पाथ कव्हर्ड बाय ॲन ऑब्जेक्ट इज फ्रॉम OP3 देन P3 टू P2. पाथ कोणता आहे ऑब्जेक्टचा, फ्रॉम O टू P3 अँड देन P3 टू P2. हा त्याचा ॲक्च्युअल पाथ आहे. दिस इज द ॲक्च्युअल पाथ ऑफ ॲन ऑब्जेक्ट. बट मिनिमम डिस्टन्स कोणतं आहे त्याचं, मिनिमम डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन म्हणजे जिथून त्याने सुरुवात केलेली होती ते डिस्टन्स कोणतं आहे, डिस्टन्स OP2 म्हणजेच लेंथ OP2 एवढंच आहे फक्त. मग आता हा दोघांमध्ये फरक आहे. हे त्याचं डिस्टन्स आहे आणि हे त्याचं डिस्प्लेसमेंट आहे. आता आपल्या डेफिनेशन काय करता येईल, डिस्टन्स मीन्स ॲक्च्युअल पाथ कव्हर्ड बाय ॲन ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज अ डिस्टन्स. डिस्टन्सची डेफिनेशन बघा, आता मी सांगितले तुम्हाला. डिस्टन्स मीन्स ॲक्च्युअल पाथ covered by an object, covered by an object is called as a distance. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय, मिनिमम डिस्टन्स. डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय, मिनिमम डिस्टन्स ऑफ ॲन ऑब्जेक्ट फ्रॉम इट्स ओरिजिन किंवा त्याचा स्टार्टिंग पॉईंट, त्यांच्यामधलं मिनिमम डिस्टन्स, त्यालाच काय म्हणायचं, डिस्प्लेसमेंट म्हणायचं. What is displacement? Displacement means minimum distance. Minimum distance. कोणामधला minimum distance? Minimum distance between initial and final point. आता आपलं इनिशियल पॉईंट O होता आणि फायनली दॅट ऑब्जेक्ट्स कम्स टू द पॉईंट P2 म्हणजे तो फायनल पॉईंट होता. पण त्याने कव्हर केलेलं जे डिस्टन्स होतं ते पार फिरून फिरून आला होता O टू P3, P3 टू P2. त्याला म्हणायचं हे जे आहे डिस्प्लेसमेंट, दॅट इज द मिनिमम डिस्टन्स बिटवीन इनिशियल अँड द फायनल पॉईंट इज कॉल्ड ॲज अ डिस्प्लेसमेंट. आता आपल्याला डिस्प्लेसमेंटसाठी काय लागते, डायरेक्शन लागते. मग कोणतं डिस्टन्स आहे आणि कोणतं डिस्प्लेसमेंट आहे, दोघांमध्ये नेमका काय फरक आहे, याच्यासाठी आपण डिस्टन्स कवर करताना ज्यावेळेस आपण त्याचं डिस्टन्स काउंट केलं त्या ऑब्जेक्टचं, त्यावेळेस आपण डायरेक्शनचा विचार केला का, नाही. ऑब्जेक्ट हे O पासून P3 पर्यंत गेला, P3 पासून P2 पर्यंत आला, आपण त्याची डायरेक्शन विचारात घेतली नाही. मग आता याच्यावरून सुद्धा आणखी पुन्हा दोन टाईपचे जे आहेत, दोन प्रकार पडतात. एक म्हणजे स्केलर आणि दुसरं आहे वेक्टर. ज्यांच्या डिस्क्रिप्शनसाठी आपल्याला डायरेक्शनची गरज पडते, दॅट फिजिकल क्वांटिटीज आर कॉल्ड ॲज अ वेक्टर. त्यांना काय म्हणायचं, वेक्टर. फिजिकल क्वांटिटी with direction is a vector quantity आणि physical quantity without direction is a scalar quantity. हा दोघांमधला फरक आहे. मग आता आपल्याला डिस्टन्ससाठी स्केलर म्हणजे डायरेक्शनची गरज नाही, म्हणून डिस्टन्स ही स्केलर क्वांटिटी आहे आणि डिस्प्लेसमेंटसाठी आपल्याला डायरेक्शन पाहिजे, म्हणून डिस्प्लेसमेंट ही वेक्टर क्वांटिटी आहे. आजपर्यंत आपण इथंच ठेवूया. राहिलेलं जे आहे ते आपण उद्या बघूया.